रायगडाच्या वणव्याला पाहून शिवप्रेमी भडकले. गडाचा वणवा धनगरांनी विझवला. रायगडाच्या दक्षिण भागाला लागलेला वणवा व्हायरल. इराणच्या हल्ल्यामध्ये भारतीय खलाशी ठार. इराकच्या हद्दीत घुसरून इराणचा हल्ला. इराणी आत्मघाती बोटीने अमेरिकी टँकर बुडवला. इंडिगोचा विमान प्रवास महागला. इंडिगोच्या तिकिटांवर सरसकट इंधन अधिभार. येत्या 14 मार्चपासून इंडिगोचं विमान तिकीट महागलं. इराणने हल्ला करून अमेरिकेचं विमान पाडलं. अमेरिकेच्या विमानामधील 6 सैनिक ठार. अमेरिकेचं KC-135 लढाऊ विमान इराणने पाडलं. पाकिस्तानवर तालिबानचा हल्ला. पाकड्यांची राजधानी इस्लामाबाद तालिबानच्या निशाण्यावर. तालिबानचा पाकड्यांच्या अनेक शहरांवर ड्रोन हल्ला. मुंबई पालिकेत भाजपची गोची. कंत्राटदारांनी भाजपच्या नाकी नऊ आणले. मुंबईतला गाळ उपसायला नवा कंत्राटदार मिळेना. अमेरिका ऐकेना. इराणवर जोरदार चढाईची तयारी. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीटर हेगथेस यांचे संकेत. हॉर्मुझ जलमार्ग बंदच राहणार. इराणचा सर्वोच्च नेता मुजतबा खामेनी भूमिकेवर ठाम. प्रत्येक भारतीय जहाज सुरक्षित परत आणण्यासाठी कसरत. भारत सरकारचे कसोशीने प्रयत्न. हॉर्मुझच्या आसपास 27 भारतीय जहाजं. सामुद्रधुनीच्या आसपास 778 भारतीय अडकले. भारतात इंधनाचा तुटवडा नाही. कृत्रिम टंचाई निर्माण करू नका. केंद्र सरकारचं जनतेला आवाहन. केंद्र सरकारच्या आवाहनानंतरही नागरिक भेदरलेलेच. घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची वणवण. घरगुती सिलेंडरसाठी केंद्र सरकारचे नवे नियम. शहरात 25 दिवसांनी तर गावात 45 दिवसांनी सिलेंडर पुरवठा. सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी समित्या. जिल्हास्तरीय समित्यांच्या मार्फत होणार सिलेंडर पुरवठा. महायुती सरकारचा निर्णय. दिवंगत अयातुल्लाची बायको जिवंत असण्याची शक्यता. मनसुरे खामेनीच्या मृत्यूची बातमी खोटीच. इराणी माध्यमांचा दावा. धर्मस्वातंत्र्यात थोतांड. धर्मांतर हा घटनाधिकार. महायुतीच्या नव्या कायद्याविरोधात पवार गटाचा तर्क. मतदार यादी शुद्धीकरणामध्ये फडणवीस लक्ष घालणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 17 मार्चला भाजपची बैठक. जनता दरबार. वहिनींचा आठवण दादांची. बारामतीकरांची भावूक प्रतिक्रिया. वीज वापर गगनाला भिडला. राज्यामध्ये वीज मागणी 26,947 मेगावॅट पलीकडे. सरकारी कार्यालयाच वीज बिल थकबाकीदार. बिल न भरल्यामुळे भुसावळच्या तलाठी कार्यालयाची वीज कापली. मुंबईकरांनो काळजी घ्या. महामुंबईला पुन्हा बसणार उन्हाचा तडाखा. कडाक्याच्या उन्हाळ्यात दिलासादायक बाब. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी पावसाची शक्यता. 17 ते 20 मार्च दरम्यान वादळी पावसाचा अंदाज.